बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17,000 मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलाय। बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे। तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल 17,000 मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत। खोटे डॉक्युमेंट्स देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे। या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली आहे। यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलू, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली आहे। तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलाय। मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल असंही वामन म्हात्रे म्हणाले। कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका या आता अंतिम टप्प्यामध्ये जाहीर होणार आहेत। या निवडणुका जाहीर होताना मतदार यादीचं काम चालू आहे। चोण असेल, बारेडाव विभागातील विविध गावं असतील, त्या गावातले कर्जत विभागातले बाजूचा चिखलोली असेल, भिवंडी विभाग असेल, शहापूर विभाग असेल, कर्जत विभाग असेल, या ठिकाणचे बरेचसे काही उमेदवार आहेत। त्या लोकांनी त्यांची नावं आपल्या प्रभागामध्ये खोटे पेपर तयार करून दस्तऐवज करून नोंदवलेली आहेत। 17,000 नावं या बदलापूर शहरामध्ये विविध भागातनं नोंदवलेली आहेत। हा खरा देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केलेली आहे। हेंद्रेपाडा असेल, कात्रप असेल, गावदेवी विभाग असेल, मांजर्ली असेल, खरवई असेल, या ठिकाणी त्या नातेवाईकांची नावं नोंदवली आहेत। जर मतदानाला त्यांनी बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रत्युत्तर त्या बूथवर देणार आहोत। तर प्रत्येकाचा ॲड्रेस, प्रत्येकाचा फोटो आमच्याकडे नक्कीच आम्ही त्याला त्या ठिकाणी चोप दिल्याशिवाय राहणार नाही।